डॉक्टर प्रसाद जोशी व आमच्या राजघराण्याचे जुने संस्थान काळापासूनचे संबंध. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर. डॉक्टर प्रसाद जोशी हे एक हुशार व हरहुन्नरी डॉक्टर असून अगदी अल्पावधीत त्यांनी फलटणमध्ये आपल्या कामाने एक आगळावेगळा ठसा उमटविला आहे आणि म्हणून डॉक्टर जोशी यांच्यासारखे हुशार व तज्ज्ञ अनेक डॉक्टर्स फलटणमध्ये आहेत. म्हणूनच मी अलीकडच्या काळात जास्त वेळ जरा फलटणमध्ये थांबतो. तसेच डॉक्टर प्रसाद जोशी व आमच्या घराण्याचे संस्थान काळापासून संबंध असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. फलटण येथील सजाई गार्डन मंगल कार्यालयामध्ये अनुबंध कला मंडळ यांच्या वतीने फलटण येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद जोशी यांना उषा वैभव पुरस्काराने मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये श्रीमंत रामराजे बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, ज्येष्ठ सिने अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, ज्येष्ठ समालोचक ख्यातनाम पत्रकार प्रसन्न जोशी, बकुळ पराडकर इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. यावेळी विस्ताराने बोलताना पुढे श्रीमंत रामराजे काय म्हणाले हे त्यांच्याच शब्दात ऐकूयात. मंडळी, उषाताईंना पहिल्यांदा फलटणमध्ये मी बघितलं होतं 1991. कदाचित त्यांना ते आठवत नसेल. लता दिदी, आशाताई, उषाताई सगळंच कुटुंब आपलं सांस्कृतिक भवनात तेव्हा आलं होतं. कदाचित दिलीपांना आठवलं असेल, डॉक्टर शिदे यांनी तो कार्यक्रम घेतला होता. तेव्हापासून या कुटुंबाचे फलटणचे आणि वैयक्तिक माझे खूप स्नेहसंबंध, आशीर्वाद, प्रेम मिळालेलं आहे. आणि आज आपलं स्वागत करत असताना आपलं वय 90 आहे तरी आपण एवढा लांब आला, आमच्या रस्त्याचे खड्डे चुकवत आला. आणि बकुल पराडकरांना खरं एक अशी कला आहे उषाताई की त्यांनी मला घेतलं तर कोण पाहुणा येत नाही असं मी गेलं 30 वर्षात बघितलेलं नाही. कुठनं काय काय आणतात ते इथंच बघा. एक अभिनेत्री मी सांगितलं म्हणजे ती तिसरा प्रसाद जोशी म्हणजे दिव्यच आहे. तू काय म्हणाला बाबा, कोणाबद्दल बोलायचं? माझ्याबद्दल बोल की मी सांगितलं. विनोदाला भाग नाही उषा आहे. आपण येता फलटणवर प्रेम करतोय. खूप माझ्या आजोबांची परंपरा होती की बाहेरचे कलाकार, लोक, तज्ज्ञ हे मुद्दामून ते फलटण संस्थानात आणत होते आणि ती परंपरा थोड्यानी का व्हायना आमच्या जिल्ह्यात औंधनी चांगली घेतलेली आहे. कारण औंधच्या संगीत महोत्सव खूप मोठा असतो आणि फलटणचं चालू आहे. आता हे पराडकर कृपा आहे म्हणून तुम्ही सगळे येत आहे. तो आपल्याला एक सांगतो की पराडकरांच्या प्रेसमधले दिवस मलाही आठवतात. त्यामुळे एक चांगला असं व्यक्तिमत्व खरं पराडकर हे आमच्या. आणि डॉक्टरांच्या बद्दल तर काय बोलावं. डॉक्टर, मी पैठणला जास्त दिवस राहायला लागलो हे आपण इथं आहात म्हणूनच राहायला लागलो. काय झालं तर एक हक्काचा डॉक्टर आपल्याला निश्चितच आहे आणि दुसरे समोर बसले. त्यामुळे फक्त हॉस्पिटल चांगले नाहीत आमचे डॉक्टरही चांगले होते. डॉक्टर फलटणसारख्या ठिकाणी चांगलं राहणं आणि आधुनिक राहणं. पण आता मी पद्मिनीला म्हणले की पद्मिनीचे आता तुम्ही सगळं विसरा आणि राजकारणात या तर ते हसायला लागलं. मला काय कळत नाही का राजकारणी काय एवढे वाईट असतात. आम्ही एकमेकाला काय बोलतो हा विषय सोडतो आमच्या पुरता असतो. स्टेजवर बोलण्यापुरतं शेवटी आम्ही तुमच्यातलीच माणसं आहे का मंगळावरला खाली बोलतो. आता या एकदा तुमच्यासारखी लोक पाहिजे ज्यांना पॉवर पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही आहे परंतु सार्वजनिक आयुष्यात आपल्या आयुष्यात आपल्याला काहीतरी करायची इच्छा आहे अशी लोक जर राजकारणात आली. मला एकच आठवतं, एक तर बरं आमच्या फलटण तालुक्याची नेते मंडळी बसलेली आहेत. पाटीलला प्रल्हाद पाटील शरद पवारांच्या बरोबर प्रवास करत असताना मला म्हणले, रामराजे तुमच्या तालुक्यातनं ज्याला सरपंच व्हायचं आणि अशी 100 माणसं मला द्या. म्हणलं मिळणार नाहीत. आता तर ते शक्यच नाही. ते म्हणजे महत्वाकांक्षा कुठपर्यंत पोचले आहेत आणि त्या असाव्यात गैर नाही होत काही. बोलून मी जास्त वेळ घेणार नाही. उषाताई, आपण आलात माझ्या
कुटुंबातर्फे प्रसाद जोशीचं आणि नाईक निंबाळकर कुटुंबाचं हे फार जुना रास्ता आहे. ते आमचे इनामदार होते, हे तुम्हाला माहीत नसलं तर सांगतो. हे इकडचं इतकं संस्थान काळात काही जी मुलं माणसं कुटुंब आहेत त्यातलं हे कुटुंब आहे आणि वी आर प्राऊड ऑफ हिज सक्सेस. काय आहे राजकारण, सत्ता, हॉस्पिटल, काही जरी झालं तरी माणुसकी ठेवून जर केली तर त्या गोष्टीचा अर्थ असतो. म्हणजे सत्ता, राजकारण, हॉस्पिटल. डॉक्टर लिमा यांचं जे पुस्तक डॉक्टर साहेब तुम्हाला आठवत असेल, यांनी क्लोरोफॉर्म नावाचं पुस्तक लिहिलं होतं. अशी काही माणसं असतात की ते केवळ व्यवसाय आणि धंदा न बघता व्यवसायाचा धंदा करत नाहीत, धंद्याचा व्यवसाय करतात. आणि त्यांचे खरं मोठे बंधू हे फार मोठा माणूस आहे. ते आर्म्याकोला काय त्या कंपनीचे इंटरनॅशनल चेअरमन का काहीतरी मलाही माहीत नव्हतं. त्याची बेल्टे पेटायची इच्छा होती. असं सगळं एक संध्याकाळ आहे, अशी एक चांगली संध्याकाळ ही आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पैठणकरांना लाभली. मॅडमचं तर स्वागत करायलाच पाहिजे की आजकाल तुमच्या खात्याला जरा घाबरायची सगळी असं माझं तर मत आहे. आणि काही तुम्हाला मी सांगू का मॅडम, मीराताई बोरवणकर नंतर एवढं सगळं काम करणाऱ्या मॅडम बघितलं. तुमचं कौतुक असं माझ्या आजी ओळख संबंधितच दिल्लीत असतात. तर विषय होता की अशा सगळ्या मंडळींच्यात एखादी संध्याकाळ घालवायला मिळाली तर आमच्या रुटीनमधनं आम्हाला बाहेर पडता येतं आणि पुढे काही उद्योग करायचे म्हणजे आमचे उद्योग करायचे. आणि स्पर्धा नाही म्हणता येतं पण उर्मी येते किंवा त्यांनी जे आपलं स्वागत भेटलेलं या एकदा वाडा बघायला या. वाडा तुम्ही बघितला की नाही माहीत नाही, बरंच शूटिंग चालते असा वाडा आहे. त्यामुळे यावं आपण. आता उषाताईंना तर मी माझ्यासाठीच लिफ्ट बसवणार आहे, त्यामुळे त्यांना यायला काही हरकत नाही. सगळं व्यवस्थित होईल हळूहळू. फलटणशी संबंध जोडावे तर आम्ही सगळे पुढे गेलो आयुष्यामध्ये. तुमच्याही पिढीत आम्ही तुम्हाला लता मंगेशकरांच्या घरातलं समजतो म्हणजे आपलं तुम्हाला खरं सांगतो. म्हणजे घरीच गेलो टाईम दिदींच्या तर घरीच आपला कार्यक्रम झाला. पण हे ऋणानुबंध राहावेत एवढीच ईश्वरचरती प्रार्थना. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. आणि उषाताईंना विनंती की 4 शब्द तरी आपण